महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ केंद्र क्रमांक 6233 या मार्फत मी सर्वांचे सहर्ष स्वागत करते. आज आपण इथे PSY 270 मानवी विनिमय आणि समायोजन या पुस्तकांतर्गत या पुस्तकामधील घटक 16वा समायोजन समस्यांची क्षेत्रे हा अभ्यासणार आहोत. पहिला आपण पाहूया वैवाहिक समायोजन. भारतीय परंपरेप्रमाणे विवाहाने केवळ दोन व्यक्ती एकत्र येत नाहीत, तर दोन कुटुंब एकत्र येत असतात. विवाह करण्यामागची प्रेरणा. विवाह ही एक जीवशास्त्रीय गरज आहे. त्याप्रमाणे अनेक काही प्रेरणांचा उल्लेख देखील इथे करता येईल. पहिला आहे लैंगिक प्रेरणा. लैंगिक प्रेरणाच्या पूर्तीचा विवाह हा सर्वात प्रशस्त आणि समाजमान्य मार्ग आहे. आर्थिक विकास. शेती प्रधान देशात माता पित्याकडून ठरविला जाणारा विवाह आर्थिक घटकाला विशेष प्राधान्य असते. मानसशास्त्रीय गरज. अनेक प्रकारच्या मानसशास्त्रीय गरजांच्या पूर्तीसाठी व्यक्तीकडून विवाहाचा निर्णय घेतला जाऊ शकतो. पुढचा आहे समाजाला आणि व्यक्तिगत विकासाला पोषक अशा विधायक कार्यांच्या द्वारे अविवाहित स्त्रियाही आपल्या जीवनाची चांगले समायोजन करू शकतात. आत्मसाफल्याचा अनुभव त्या घेऊ शकतात. चांगल्या वैवाहिक समायोजनाचे घटक. वैवाहिक समायोजनाच्या संदर्भात समायोजनाची व्याख्या करणे फार कठीण आहे, कारण समाधानकारक आणि असमाधानकारक समायोजनाच्या निकषाबाबत वरील वैयक्तिक भिन्नता आढळून येते. विवाहपूर्व पार्श्वभूमी. पहिली आहे कौटुंबिक पार्श्वभूमी. फॅक्टरींच्या संशोधनात्मक अभ्यासानुसार काही कुटुंबांमध्ये परंपरेने चांगले किंवा वाईट वैवाहिक समायोजन चालू राहते. सामाजिक वर्ग, वंश आणि धर्म. आर्थिक आणि सामाजिक स्थैर्याच्या अभावी वैवाहिक जीवनही सुस्थिर होण्याची शक्यता कमी होते. जी जोडपी कोणत्याही धर्माचा व संप्रदायाच्या बांधिलकी मानत नाहीत, त्यांचा विवाह आंतरधर्मीय जोडप्यांच्या तुलनेने कमी स्थैर्याचा असतो, असाही संशोधकांचा एक निष्कर्ष आहे. प्रेमविवाह. भावी वैवाहिक यशाच्या दृष्टीने एक प्रशस्त मार्ग म्हणून पाश्चात्य देशात डेटिंग आणि कोर्टशिप या गोष्टींना मान्यता असते. व्यक्तिमत्व घटक. अनुकूल प्रभाव उत्पन्न करणारी वैशिष्ट्ये. दीर्घकाळाच्या अभ्यासानंतर स्पॅफर्ड याने विवाह सौख्याला सहाय्य होणारी पुढील लक्षणे सांगितलेली आहे. भावनात्मक परिपक्वता, विचार आणि भावनांचे प्रांजळ व परिणामकारक अभिव्यक्तीकरण करता येणे, ताणतणावांना विधायकपणे तोंड देण्याची क्षमता व स्वतत्वाची स्पष्ट जाणीव. सर्वसाधारणपणे संपुष्ट राहणारा मनुष्य सुखी जोडीदार होऊ शकतो. प्रतिकूल प्रभाव उत्पन्न करणारी वैशिष्ट्ये. स्वार्थीपणा, लबाडी, हेकेखोरेपणा, बेजबाबदार वृत्ती या गोष्टी वैवाहिक जीवनात अडचण उत्पन्न करतात असा अंदाज कोणीही करू शकेल. जोडदारांच्या व्यक्तिमत्वाचा मेळ बसणे. जोडीदारांपैकी दोघांचे चांगले परिपक्व आणि निकोप रीतीने समायोजित असूनही एकमेकांच्या सहवासात दीर्घकाळ राहिल्यानंतर त्यांच्या व्यक्तिमत्व गुणांमध्ये खटके होण्याची उदाहरणे दिसून येतात. भूमिका आणि परस्पर समायोजन. आपल्या पत्नीची आपल्याशी कशी वागणूक असावी, या वैयक्तिक भिन्नतांमधून कसा मार्ग काढला जावा या संदर्भी प्रत्येक जोडप्याच्या काही अपेक्षा असतात. वैवाहिक भूमिका. व्यक्ती काही विशिष्ट अपेक्षा बाळगून विवाहबद्ध होतात. संप्रेषण. पती पत्नींमध्ये परस्पर सांभाळून घेणे त्यांच्या संप्रेषण क्षमतेवर अवलंबून असते. परस्पर विनिमयाचे विषय जितके अधिक तितके त्या दाम्पत्याचे परस्पर संबंध अधिक सुदृढ असतात. समस्यांना तोंड देण्याची आकृती करते. सुखी दाम्पत्य नेहमीच सुखी असते असे नाही. समस्येचे अस्तित्व मान्य करणे आणि ती सोडवण्याविषयी सहमत होणे. समस्येच्या विविध पैलूंचे विश्लेषण करून आपापल्या भावना, विचार इत्यादी मोकळेपणाने व्यक्त करणे आणि समस्येतून कसा मार्ग काढता येईल याबद्दल विचार विनिमय करणे यासारखे प्रमुख वैशिष्ट्य इथे आढळून येतात. वैवाहिक यशाला सर्वोच्च महत्व देतात. ती जोडपी आपापसात संघर्षाचा आणि मागण्यांचा दुय्यम महत्व देतात. एकमेकांच्या गरजा आणि माणसांच्या बाबतीत ते अधिक संवेदनशील असतात आणि परस्पर संबंध दृढ होतील अशा कर्तव्योन्मुख उपाय वापरून वैवाहिक सौख्य टिकून ठेवतात. वातावरणीय संसाधने, मर्यादा आणि मागण्या. कौटुंबिक सुखासाठी भौतिक साधनांची अनुकूलता आवश्यक असते. कार्य जगताशी समायोजन. प्रौढांचे जवळपास निम्मे आयुष्य कार्य आणि त्यांच्याशी संबंधित क्रियाशी निगडीत झालेले असते. जे कार्य मनुष्याने स्वीकारलेले असते त्यामुळे त्याचे उत्पन्न आणि राहणीमान तर ठरतेच, पण त्याशिवाय त्याचा सामाजिक दरारा, स्वविषयक जाणीवा देखील प्रभावित होतात. कार्यविषयक बदलते दृष्टिकोन, कार्याचे स्वरूप आणि अर्थ, कार्य करण्यामागील प्रेरणा आणि व्यावसायिक समायोजनाचे मूल्यमापन करण्याच्या कसोट्या या सर्व बाबतीत आज अनेक बदल घडून येत आहेत.
शिक्षण आणि काम या दोन्ही गोष्टीकडे आज वैचारिक विकासाचे, विधायक आत्मप्रकटीकरणाचे व आत्मपूर्तीचे साधन म्हणून पाहिले जाते. आपल्या कामातून त्याला समाधान आणि आत्मपूर्तीचा लाभ होतो किंवा नाही, हीच व्यावसायिक यशाची कसोटी आज आपण मांडली जाते. कार्यक्षेत्राच्या निवडीतील घटक. पुष्कळदा तरुणांना आपल्या आवडीच्या आणि कार्यक्षमतांच्या बाबतीत आणि त्याचप्रमाणे विशिष्ट व्यवसायांसाठी नक्की कोणती गुणवैशिष्ट्ये आणि योग्यता आवश्यक आहे यासंबंधी पुरेशी माहिती नसते. स्वप्नरंजनात काळ. हा काळ साधारणतः वयाच्या 11 वर्षापर्यंतचा असतो. अस्थायी काळ. भविष्यात आपण कोणते काम करावे याचा विचार करण्याची निकड मुलांना 17 वर्षा वयाच्या आसपास वाटू लागते. वास्तव्य निवडीचा काळ. आपल्या स्वतःच्या इच्छा आणि वातावरणातील उपलब्धता यांना अनुसरून साधारणपणे 17 वर्षाच्या आसपास तरुण मुलगा सोयीस्कर व्यवसायाची योजना आपल्या मनाशी पक्की करू लागतो. पर्यायी व्यवसाय संख्या मर्यादित होऊन निवड करण्याची मनाची तयारी झाली की ठराविक व्यवसायांवर केंद्रीकरण होऊ लागते. अंशतः व्यावसायिक उद्दिष्टांची बांधिलकी निर्माण होऊन व्यवसाय निश्चिती होत असते. व्यक्ती वैशिष्ट्ये. व्यक्तीला काय करण्याची इच्छा आहे, व्यक्तीच्या अभिरुची, प्रेरणा आणि मूल्यांशी या प्रश्नाचे उत्तर निगडीत आहे. व्यक्तीला कोणते काम शिकवता येण्यासारखे आहे या प्रश्नाचा संबंध व्यक्तीची योग्यता व पूर्ववृत्तीशी आहे. योग्यता आणि संसाधनांची त्यांच्या निकडीचे क्षेत्र कसे मर्यादित होते. व्यक्तीने आधी संपादन केलेले वर्तमान गुणवत्ता, आवश्यक असलेले प्रशिक्षणासाठी संसाधनांची उपलब्धी या गोष्टी प्रस्तुत प्रश्नांशी संबंधित आहे. व्यवसाय निकडीचे घटक. चांगली आत्मप्रतिमा असणे, व्यक्तिशः स्वस्थ असणे, कलात्मक आणि सर्जनात्मक कार्यामध्ये रमणे, प्रतिष्ठा प्राप्ती होणे, वैज्ञानिक आणि तंत्रविषयक कार्यामध्ये रस घेणे, इतरांना मदत करण्याची क्षमता असणे व व्यक्तिशः परिपक्व असणे. कौटुंबिक व अन्य प्रभाव. पालक आणि अन्य व्यक्तींचा प्रभाव. आपल्या व्यावसायिक आखणीच्या बाबतीत आई वडिलांचा आपल्यावर सर्वात जास्त प्रभाव पडल्याचे अनेक संशोधनात्मक अभ्यासातून स्त्री पुरुष शिक्षणार्थींनी नमूद केलेले आहे. सामाजिक वर्ग, वंश इत्यादींचा प्रभाव. सामान्यतः मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आकांक्षा निम्नवर्गीय विद्यार्थ्यांपेक्षा अधिक उच्च असतात. व्यावसायिक समायोजनाच्या समस्या. आजचा तरुण आपल्या व्यवसायापासून अनेक गोष्टींच्या अपेक्षा करतो. शालेय जगातून कार्यविश्वास स्थलांतर. शाळेकडून कार्यविश्वास स्थलांतर करताना तरुण वास्तवतेच्या प्रौढ विश्वात पदार्पण करत असतो. सामान्य धास्ता व चिंता. शालेय वातावरणात स्पर्धा असली तरी ते विश्व सापेक्षता सुरक्षित असते, परंतु कार्यविश्वाच्या वातावरणात सुरक्षितता वाटत नाही आणि काटेकोर कामाची अपेक्षा केली जाते. प्रथम व्यवसायांची शृंगापत्ती. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून व्यवसायात प्रथम पदार्पण करणारा युवक महत्वाकांक्षी आणि उत्साही असतो. अनभिज्ञता. विद्यार्थी दशेत जे काही शिकवलेले असते त्यावरून उद्योग व्यवसायांसंबंधी तरुणाच्या काही कल्पना तयार झालेल्या असतात. युक्तियुक्त धोरणांचा अभाव. प्रगत व्यवस्थापन तत्वे दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी उपयुक्त नसतात. अशी तत्वे गुंडाळून ठेवावी लागतात हे त्याच्या लक्षात येत नाही. मानसशास्त्रीय तंत्राचा अभाव. विद्यालयीन शिक्षणातून तांत्रिकतेवर पुष्कळ भर देण्यात येतो. गरजांच्या जाणीवांचा अभाव. आपल्या काही गरजांविषयी व्यवसायात शिरणाऱ्या तरुणाला पुरेशी जाणीव नसते असे आढळून आलेले आहे. विदारक अनुभव. व्यवसाय क्षेत्रातील नियुक्त अधिकाऱ्यांनी तरुणांची नियुक्ती करताना गुलाबी चित्र रंगवलेले असते. व्यावसायिक समायोजन आणि कार्य समाधान. व्यावसायिक समायोजनाबद्दल बरीच चर्चा केली जाते, पण त्याचा निर्णय करणाऱ्या कसोट्यांसंबंधी एक वाक्यता आढळत नाही. पुढचं आहे व्यावसायिक समायोजन आणि व्यक्तीचे गृहजीवन. व्यक्ती आणि तिचे काम या दोघांच्या योग्य मेळ घालण्यामध्ये मनुष्याचे व्यक्तिमत्व आणि त्याचे सामान्य गृहजीवन व त्या प्रकारे त्याच्या कामाचे स्वरूप आणि मागणी या दोघांमध्ये योग्य सांगड घातली जाणे अपरिहार्य आहे. सामाजिक जीवनाशी समायोजन. समूह आणि व्यक्तीच्या आंतरक्रियांच्या 3 विशिष्ट अंगांचा या दृष्टीने उल्लेख करता येईल. समूहात नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीचा प्रभाव, समूह सदस्यांचा व्यक्तीवर पडणारा प्रभाव आणि समूहानुकूलता व स्वातंत्र्य व बंडखोरीच्या समस्या. नेत्या या दृष्टीने व्यक्ती. समूह औपचारिक किंवा अनौपचारिक स्वरूपाचे असू शकतात आणि नेतृत्वाचे स्वरूप त्याप्रमाणे वेगळे असते. कार्यविषयक तज्ञ. समूहांचे प्राथमिक उद्दिष्टांच्या दृष्टीने दिग्दर्शन करणारा व्यक्ती.
सामाजिक तज्ञ, समूहाचा कार्यात्मक सुसंवाद टिकवून ठेवणारा. नेत्यांचे कार्य, परिस्थितीला आकार देणारे, विशिष्ट वातावरणाची निर्मिती करून परिस्थितीला नेता वळण देतो. समूह वर्तनाचे नियंत्रण, समूहाच्या शोषणापासून व्यक्तींना व व्यक्तींच्या शोषणापासून समूहाला प्रतिबंध करणे ही नेत्याची जबाबदारी असते. समूहाच्या विचारांची प्रकटीकरण, समूहाच्या भावनांचे शब्द आणि कृतीद्वारे प्रकटीकरण करणे हे नेत्याचे एक कार्य आहे. समूहाला सहाय्य करणे, योजना तयार करणे, समूह सदस्यांच्या कार्यशक्तीला चालना देणे, त्यांच्या प्रयत्नांमध्ये सहयोजन घडवून आणणे इत्यादी गोष्टी यात समाविष्ट आहेत. नेत्याचे गुण, काही लोकांमध्ये जन्मजात मोठेपणाचे गुण असतात, मात्र समूहाच्या आणि नेत्याच्या बुद्धीमध्ये खूप जास्त तफावत असू नये. नेतृत्वाचे प्रकार व नेत्याचा प्रभाव, आपला प्रभाव पाडून समूहाला नियंत्रण करण्याच्या नेत्याच्या पद्धती काही अंशी त्याच्या वैयक्तिक गुणवैशिष्ट्यांवर व काही अंशी समूहाचे स्वरूप आणि परिस्थितीवर अवलंबून असतात. समूह सदस्यत्वांचे व्यक्तीवर होणारे परिणाम, विशिष्ट समूहाचा सदस्य असण्याचे व्यक्तीवर कोणते परिणाम घडून येतील ही गोष्ट समूहाचा आकार, त्याची उद्दिष्टे, संघटन, आदर्श, प्रतिष्ठा, सत्ता आणि समूह परिणामकारकता इत्यादी अनेक गोष्टींवर अवलंबून असते. संतोष, हताशा आणि वैयक्तिक विकास, आपल्या जीवन परिस्थितीविषयी वेगवेगळ्या समूहाच्या सदस्यांमुळे व्यक्तीच्या वाट्याला बरेचसे समाधान आणि हताशा येऊ शकते. अंतर्मुख आणि बहिर समूहाबद्दल अभिवृद्धी, व्यक्तीच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या समूहाचे सदस्य त्याच समूहाने सदस्य असलेल्या अन्य सदस्यांच्या आणि बाहेरच्या व्यक्तींना बाबतीत तिच्या अभिवृद्धी आणि तिचे वर्तन निर्धारित करते. सामाजिक सौकर्य, इतरांच्या उपस्थितीत व्यक्तीची प्रयत्नशीलता वाढते आणि कार्यमानामध्ये सुधारणा होत असे सुरुवातीच्या संशोधनावरून दिसून आले. इतरांच्या उपस्थितीच्या अशा प्रभावाला सामाजिक सौकर्य म्हणतात. अशा प्रकारे आपण आता पुढचा घटक अभ्यासूया. घटक 17वा, पती पत्नी संबंध आणि समस्या. पहिला आहे वैवाहिक समायोजन स्वरूप. वैवाहिक जीवनात प्रवेश करताना अनेक तऱ्हांनी भिन्न अशा वातावरणात वाढलेल्या स्त्री पुरुष व्यक्ती काही समान उद्दिष्ट समोर ठेवून पती पत्नीच्या नात्याने परस्पर व्यवहार करताना दिसून येतात. पुढचा आहे समायोजन क्षेत्र, अनुकूल घटक आणि अडचणी. समायोजनाची क्षेत्र, पहिला आहे जोडीदाराशी समायोजन. पती पत्नीचे वैवाहिक जीवन स्वतंत्र आणि स्वतःभोवती केंद्रित असते. सामाजिक संपर्काचा अनुभव, ज्याला विवाहाआधी नातेवाईक, शेजारी, मित्रमैत्रिणींचा मेळावा यांच्याशी हर प्रकारे संबंध ठेवण्यास विपुल संधी मिळते. ज्यांचे कुटुंबच मोठे असल्याने घरात भरपूर माणसांचे संपर्क आणि सहवास प्राप्त होतो, त्यांना पुढे जोडीदाराशी जमून घेणे फारसे अवघड जात नाही. भावनांची अभिव्यक्ती, प्रत्येकाला पूर्व आयुष्यात त्यांच्या पालकांनी भावना मोकळेपणाने प्रकट करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे की दडपून ठेवायची सक्ती केले हे यावर पुढील वैवाहिक जीवनात आपल्या जोडीदारावर आपला राग, लोभादी भावना किती मोकळेपणाने आणि प्रामाणिकपणे व्यक्त केल्या जातील हे ठरते. जोडीदाराविषयी पूर्वकल्पना, शिक्षण, रूप, आर्थिक स्थिती, व्यवहार याबाबत जोडीदार कसा असावा याची अगोदरच निश्चिती आणि वास्तववादी कल्पना केलेली असेल आणि त्याप्रमाणे जोडीदारही निवडला असेल तर दोघांनाही मानसिक स्वास्थ्य लाभते. आवडीनिवडीतील सारखेपणा, साहित्य, करमणूक, कला, खाणेपिणे, पोशाख इत्यादी कितीतरी गोष्टींबाबत पती पत्नीच्या आवडीनिवडी तंतोतंत एकसारख्या असणे कितपत शक्य आहे. एकूण एक बाबतीत समान आवडी असलेले जोडपे दुर्मिळच म्हणावे लागेल. परस्परांविषयीच्या भूमिका आणि दृष्टिकोन, कुटुंबात पतीचे स्थान श्रेष्ठ आणि पत्नीचे दुय्यम अशा पारंपरिक कल्पना आपल्या समाजात रूढमूल असल्याचे अजूनही दिसून येत आहे. लैंगिक समायोजन, पती पत्नीमध्ये लैंगिक संबंधांना वैवाहिक जीवनाचे महत्वाचे स्थान आहे. आर्थिक स्थितीशी समायोजन, जोडीदाराच्या आर्थिक स्थितीचा अगोदरच नीट विचार करून काटकसरी व चतुर पत्नी नवऱ्याला मिळगतीत कुटुंबाच्या गरजा आणि खर्च यांचे व्यवस्थित नियोजन करत असते. सासरच्या व्यक्तींशी समायोजन, विवाहानंतर दोघांचा स्वतंत्र संसार सुरू झाला तरी दोघांचीही आपापल्या प्रेमाच्या आणि घनिष्ठ संबंधातील नातेवाईकांविषयी पूर्वीची ओढ कायमच असते. पालकत्वाशी समायोजन, विवाहानंतर करावी लागणारी पालकत्वाची भूमिका मूल होऊन देण्याच्या निर्णयावर अवलंबून असते. समायोजनातील अनुकूल घटक, शॉर्डर यांनी आपल्या पाहण्यामध्ये यशस्वी ठरलेल्या विवाहित जोडप्यांच्या बाबतीत पुढील काही महत्वाच्या घटनांची नोंद केलेली आहे. त्यांच्या पालकांचे वैवाहिक जीवन सुखी आणि यशस्वी होते. कोणतेही पालक घटस्फोटित नव्हते. त्यांना मातेकडून किंवा शास्त्रीय पुस्तकामधून लैंगिक जीवनाबद्दल योग्य माहिती व सूचना मिळवण्यात आलेल्या होत्या. त्यांचा शैक्षणिक दर्जा शालेय स्तरातून जास्त होता. बालपणात धार्मिक संस्कार झालेले होते. बालपण छोट्या शहरात किंवा खेड्यात गेलेले होते असे दिसून आलेले आहे. समायोजनातील अडचणी, इलिझाबेथ
हरलॉक यांनी वैवाहिक समायोजनात कोणत्या अडचणी निर्माण होऊ शकतात त्याचा विचार केलेला आहे. मानसिक तयारीचा अभाव. अनेक वेळा व्यक्तींनी वैवाहिक जीवनाचा विचार केलेला नसतो आणि त्यासंबंधी त्यांचा काहीही मानसिक तयारी झालेली नसते. वैवाहिक भूमिकाविषयी अज्ञान. विवाहानंतर पती पत्नींना विविध नात्यातून किंवा नव्या भूमिका शिकाव्या लागतात. विवाह विषयक भ्रामक कल्पना, साहित्य, चित्रपट यांसारख्या माध्यमांचा तरुण वयात फार प्रभाव असतो. विवाहाच्या वेळचे लहान मोठे लोक. वयाच्या 20 पूर्वी स्वतःचा व्यवसाय किंवा नोकरी नसताना, शिक्षण चालू असताना काही व्यक्ती केवळ प्रेमात पडल्याने विवाहाचा निर्णय घेतात. हेल्पर यांनी यशस्वी समायोजनातील अडचणी पूर्वीप्रमाणे सांगितल्या आहेत. पतीचे अगदी कमी किंवा अर्धवट झालेले शिक्षण, अपत्यांच्या बाबतीत एकात किंवा दोघात दोष, पतीचे आजारपण किंवा शारीरिक दुर्बलता हे असू शकते. पुढचा आहे वैवाहिक समाधान आणि विषमयोजन स्वरूप परिणाम. वैवाहिक समाधान. वैवाहिक जीवनाला सुरुवात झाल्यापासून जीवनाच्या अखेरच्या म्हणजे वृद्धावस्थेपर्यंत पती पत्नी संबंधामध्ये अनेक प्रकारे बदल होत असताना दिसून येतात. वैवाहिक विषमयोजन स्वरूप व परिणाम. विवाहात अपेक्षित असलेल्या तडजोडी करता आल्या नाहीत व येणाऱ्या अडचणीवर मात करता आली नाही तर पती पत्नीमधील मतभेद हळूहळू उग्र होऊ लागतात. भांडणे आणि संघर्ष. दोघे एकमेकांना अनुरूप नसतील, मतभेद मिटवले जात नसतील तर हळूहळू शाब्दिक चकमकी उडू लागतात. स्पर्धा प्रवृत्ती. स्त्री पुरुषांच्या बरोबरीने कार्यक्षम असतात. त्यांना स्वतंत्र विचार आणि व्यक्तिमत्व असते. हे वैचारिक पातळीवरून बऱ्याचशा पुरुषांना मान्य असते. विवाह बाह्य संबंध. आधुनिक समाजात शिक्षण, कला, व्यवसाय, उद्योग इत्यादी अनेक क्षेत्रात पती पत्नींना इतर भिन्नलिंगी व्यक्तीमध्ये मिसळावे लागते. विभक्तता आणि घटस्फोट. पती पत्नीतील भांडणे विकोपाला गेली की त्यांच्यातील प्रेमाचे नाजूक धागे तुटतात. पुनर्विवाह. अमेरिकेत घटस्फोटितांपैकी साधारण 75% व्यक्ती घटस्फोटानंतर पहिल्या 5 वर्षांमध्ये पुनर्विवाह करतात. पुढचा आहे उपबोधन केंद्रित स्वरूप कार्य. आतापर्यंत पती पत्नीच्या बिघडलेल्या संबंधाचे होणारे अनिष्ट आणि गंभीर परिणाम आपण पाहिले, पण मानसशास्त्राचे कार्य केवळ समस्यांची चर्चा करण्याचे नसून त्यावर उपाय सुचवणे, मार्गदर्शन करणे, उपबोधात्मक असणे. आता त्या कार्याचा आपण विचार करूया. पहिला आहे उपबोधन केंद्र. वैवाहिक जीवनात उद्भवणाऱ्या समस्या नेमक्या कशामुळे असतात, आपल्या चुका नेमक्या कुठे होतात हे पती पत्नींना अनेक वेळा समजत नाही. उपबोधाचे कार्य. उपबोधाचे कार्य विधायक स्वरूपाचे असते. चर्चा, मुलाखत, संभाषण इत्यादी मार्गांनी तो सल्लासाठी आलेल्या प्रत्येक जोडप्याशी स्वतंत्रपणे किंवा एकत्रितपणे संपर्क साधतो आणि त्याच्या तक्रारी ऐकल्यावर त्यातून सहज मार्ग निघण्यासारखे आहे आणि घटस्फोट टाळून पुन्हा पूर्वीचे आनंद सहजीवन शक्य आहे असा आशावाद तो निर्माण करतो. समुपदेशन पद्धती. या पद्धतीत सल्लासाठी आलेल्या सर्व जोडप्यांना एकत्र बसून आपल्या अडचणी मोकळेपणाने सर्वांसमोर मांडण्यास सांगितले जाते. 10 मार्गदर्शक तत्वे. यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली. आनंदी कुटुंबे आपोआप घडत नसतात. डोळ्यांनी कानांनी क्षमता जशी नैसर्गिक सहज आहे तशीच लैंगिक प्रेरणा स्वाभाविक आहे. विवाह म्हणजे नाजूक भावनांचा संवाद, लैंगिक समाधानाचे संवाद, परस्परांविषयी आदर आणि विश्वास यांचे सुंदर मिश्रण. परस्परांवर नितांत प्रेम करावं, त्यात सक्ती नको. तुमच्या बऱ्याचशा आवडीनिवडी सारख्या असतील. आजचा दिवस तुमचा आहे तो आनंदाने जगा. जोडीदारातल्या काही उणीवा आणि दोष हे स्वाभाविक मानून त्यांच्या सकट जोडीदाराला स्वीकार करा. जोडीदारातील चांगले गुण शोधा, त्याचे इतरांजवळ कौतुक करा. त्यातून परस्परांना अनुकूल भावना निर्माण होते. गाडीतून प्रवास करताना रस्त्यावरचे खाचखळे आपण जसे सहन करतो तसे संसारातील मतभेद आणि संघर्ष यांचे हिसके सहन करायची मनाला सवय लावा. मनातील प्रेम, राग, नाराजी, नापसंती यांसारखी कोणतीही भावना आपापसात व्यक्त करायला शिका. याप्रमाणे आता आपण पुढचा घटक अभ्यासूया. पालक आणि मूल परस्पर संबंधातील समस्या. पहिला आहे कौटुंबिक वातावरण व मुलांचा विकास. कौटुंबिक वातावरण. पालक आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास घडवतात. कुटुंबाबाहेरच्या समाजाशी त्यांचे समायोजन होण्याच्या दृष्टीने पूर्वतयारी घडवतात. वडिलांना मुलाचे मन सर्वाधिक प्रमाणात ओळखता आले. मुलांना समजून घेण्यासाठी, त्यांच्या विकासाकडे पाहण्यासाठी एक विशाल दृष्टी आणि संवेदनशील वृत्ती पालकाजवळ असली पाहिजे. कौटुंबिक वातावरणात मुलाचा विकास. एरिक्सन यांनी मुलाच्या विकासाच्या संदर्भात बेसिक ट्रस्ट आणि किंवा मूलभूत विश्वास ही महत्वाची संकल्पना मांडली. बालकाच्या भिन्न वयोगटात कुटुंबातील वेगवेगळे माणूस त्यांच्या सहवासात येतात. यामुळे असलेल्या कुटुंबात मूलतः विकासाची लक्षणे कशी आढळली तर उत्तम सामाजिक विनिमय, खेळाडू वृत्ती, इतर मुलांशी संपर्क ठेवण्यात यश, आक्रमकता व स्पर्धा वृत्ती इत्यादी दिसून आले. कौटुंबिक वातावरणाचा अभाव. रिबल यांनी मुलाच्या जीवनातील पहिल्या वर्षात
क्रिटिकल पिरियड किंवा कसोटीचा कालखंड म्हटलेले आहे. मोठ्या आकाराच्या कुटुंबामध्ये मुलाला आईचा सहवास फारसा मिळत नसल्याने आईशी होणाऱ्या त्यांच्या अंतरक्रिया फार कमी असतात. त्यामुळे त्यांच्या विकासाला आवश्यक असणारे उद्दीपन फारसे मिळत नाही. परिणामी अशी मुले निष्क्रिय होण्याचा धोका संभवतो. कौटुंबिक संबंधातील बदल. मुलांच्या भिन्न वयामध्ये कुटुंबातील निरनिराळी मंडळी त्यांच्या कमी अधिक सहवासात येतात. मुलांच्या शैशवावस्थेमध्ये म्हणजे पहिल्या 2 वर्षात कौटुंबिक प्रौढ व्यक्ती त्याच्या सामाजिक परिसरात असतात. पूर्व बाल्यावस्थेत मुलांचे प्रौढांवरील अवलंबन पूर्वीपेक्षा कमी होते. मुले 8-10 वर्षाची असताना त्याचे कौटुंबिक संबंध खूप कमी होतात. कुमारावस्थेत मात्र मुलांचे कौटुंबिक संबंध खूपच तणावपूर्वक बनतात. पुढचा आहे पालकांचा मुलांवरील प्रभाव. पालकांचा संगोपन विषयक दृष्टिकोन. कुटुंबातील वातावरणाचा मुलांच्या विकासावर कोणता परिणाम होतो हे आपण यापूर्वी पाहिलेले आहे. पालक स्वतः बालपणापासून ज्या प्रकारे वाढत गेलेले असतात त्यानुसार त्यांचा आपल्या मुलांना वाढवण्याचा दृष्टिकोन तयार होतो. माता बालक संबंध. मुलांवर पडणाऱ्या पालकांच्या प्रभावातच आईचे स्थान सर्वात महत्वाचे आहे. हॉर्ले यांचे संशोधन. मातेचे आश्वासन सानिध्य केवळ मानवी बालकालाच नव्हे तर प्राण्यांच्या पिल्लांनाही महत्वाचे वाटत असते. पुढचं आहे हॉले यांच्या प्रयोगातून माकडाच्या वर्तनासंबंधी मिळणारे निष्कर्ष पुढे दिलेले आहेत. आपल्या अगदी लहान वयात आई फक्त भूक भागवण्यासाठी नको असते. माता सानिध्यामुळे बालकाची सुरक्षिततेची गरज भासते. ज्यांना लहानपणी खऱ्याखुऱ्या सजीव व्यक्तीचे प्रेमळ स्पर्श सुख मिळाले नाही त्यांना पुढे स्वतःमध्ये प्रेम वात्सल्य यांसारख्या भावना विकसित करणे अवघड जाते. पुढचे आहे पालकांचे व्यक्तिमत्व. पालक हे मुलामुलींचे वर्तमान आदर्श असतात. अनुकरण आणि तादात्मीकरण. अनुकरण. मुलांच्या दृष्टीने आपले आई वडील निर्दोष व सर्वश्रेष्ठ असतात. तादात्मीकरण ही प्रक्रिया अधिक प्रगत आणि सूक्ष्म आहे. पालकांच्या व्यक्तिमत्वाचे मुलांवर प्रभाव पडणारे घटक. पालकांच्या व्यक्तिमत्वाचा मुलांवर जो प्रभाव पडतो त्याचा पुढील महत्वाचे घटक अंतर्भूत असतात. वडिलांचा आदर्श. वडिलांकडे साधारणपणे कुटुंब प्रमुख या नात्याने पाहिले गेल्याने त्यांना नेतृत्वाचा आदर्श मानले जाते. आईचा आदर्श. आई म्हणजे मूर्तिमंत प्रेम आणि वात्सल्य अशी आई विषयीची आदर्शात्मक प्रतिमा मुलींना स्वतःच्या अनुभवातून परंपरेने होणाऱ्या संस्कारातून आणि कथा साहित्यातून प्राप्त होते. पालकांचा व्यवसाय. आपल्या पालकांच्या व्यवसायाला समाजात काय किंमत आहे याची मुलांना अगदी लहान वयात नीटची कल्पना नसते. पालकांना आर्थिक सामाजिक दर्जा. पालकांची आर्थिक मिळकत राहणवाणी व यानुसार त्यांचा उच्च मध्यम आणि कनिष्ठ आर्थिक व सामाजिक दर्जा ठरतो. मुलांचे कौटुंबिक समायोजन. कुटुंबात मुलाचा जन्म झाल्यानंतर त्याच्यासमोर अनेक प्रकारच्या समस्या असतात. त्यातील काही नैसर्गिकरित्या त्याला सोडवता येतात. पालकत्वाची तयारी. पालकत्वाची जबाबदारी सर्व दृष्टीने निभावण्यासारखी असेल तरच पालक होण्याचा निर्णय घेणे योग्य आहे. स्वीकृती. मुलांना कुटुंबामध्ये आपले म्हणून मानले जाणे म्हणजे स्वीकृती होय. पालकांची परस्पर संबंध. या पुस्तकामध्ये पहिल्या घटकात आपण पती पत्नी मधील संबंध प्रेमपूर्वक व सुभाव असले की त्याचे वैवाहिक समायोजन कसे उत्तम होते याचा विचार केला आहे. अशा संबंधामुळे केवळ त्या दोघांना त्याचा फायदा मिळत नाही तर एकूणच कुटुंबातील वातावरण उत्साही आणि आनंदी राहत असते. सहभाग. सुजाण पालक विविध कुटुंबातील कार्यात आपल्या मुलांना सामावून घेतात. पालक नियंत्रण आणि कौटुंबिक शिस्त. पालक नियंत्रण. मुलांनी पालकांच्या वयाचा आणि अनुभवाचा अधिकार मान्य करावा. त्याच्या सल्ल्याने वागण्यातच मुलांचे कल्याण असते असे बहुसंख्य पालकांना वाटते. पालक नियंत्रणाबद्दल संशोधन. पालकांच्या मुलांवर असणाऱ्या प्रभावाचे पुढील 4 घटकांच्या आधारे मापन केले. पालकांचे नियंत्रण. मुलांच्या खेळ अभ्यास इत्यादी कृतीमध्ये पालक किती लक्ष करतात, त्यांच्या आक्रमकता आणि परावलंबन दूर व्हावे म्हणून किती प्रयत्न करतात, आदर्श वर्तन करण्यासाठी किती उत्तेजक देतात त्याचे मापन केले. परिपक्व वर्तनाबाबतच्या अपेक्षा. मुलांच्या शारीरिक बौद्धिक आणि भावनिक पात्रता विचारात घेऊन त्यानुसार त्यावेळी मुलांकडून पालक योग्य वर्तनाची किती अपेक्षा करतात त्याचे प्रमाण ठरवले. संप्रेषण. पालक मुलांनी किती मोकळेपणाने व्यवहार करतात, त्यांचे सहकार्य किती प्रमाणात घेतात याचे मोजमाप या घटकात केले. संगोपन. पालकांनी मुलांविषयीची माया व प्रेम, त्यांच्याशी भावनिक गुंतवणूक, त्यांच्या शालेय क्षेत्रातील कर्तव्याबद्दल आनंद आणि कौतुक यांचे प्रमाण या घटकामध्ये ठरवले गेलेले आहे. पुढचे आहे या संशोधनावर असे निष्कर्ष येतात की अधिकारी पालकांचे सुजाण आणि निशब्द नियंत्रण मुलांमध्ये सर्वात अधिक सक्षमता निर्माण करू शकते. हुकुमशाही नियंत्रणामुळे मुलांवर जाचक बंधन व करडी शिस्त लादली गेली आहे. मोकळी देणाऱ्या नियंत्रणामुळे मुलांपुढे पालकांनी कोणताच आदर्श दिला नाही.
कौटुंबिक शिस्तीचे शिक्षण. मुलांच्या वाढीतला काही विकासाचा सहाय्यक ठरणारी प्रशिक्षणाची प्रक्रिया म्हणजे शिस्त होय. शिस्तीचे महत्त्व. शिस्तीचे प्रशिक्षण देताना शिस्तबद्ध जीवनामुळे मुलांचे भावी जीवनात होणारे फायदे त्याला पालकांनी समजून सांगावे लागतात. हे फायदे पुढील आहेत. शिस्त ही समाज संस्था तसेच व्यक्तीचे जीवन सुनियंत्रित करण्यासाठी उपयोगी असते. शिस्तीमुळे व्यक्तीच्या वर्तनात आणि जीवनात नियमितपणा व सुसंगती येते. वाढत्या वयाबरोबर व बदलत्या परिस्थितीमुळे मुलाची जीवनमूल्ये व त्याच्याकडून असलेल्या अपेक्षा बदलत असतात. शिस्तीमुळे स्वतःच्या वर्तनावर ताबा ठेवता येतो. शिस्तीने वागणाऱ्याला प्रेम, स्वीकृती, मान्यता, कौतुक व सामाजिक प्रतिष्ठा मिळत असते. शिस्तीचे मूलभूत तत्वे. पारितोषिक आणि शिक्षा. मुलांना शिस्त लावताना नुकतेच योग्य वर्तन कोणते एवढे सांगून पुरत नाही. शिस्तीचे प्रकार. कोणत्याही पालकाला आपले मूल बेजबाबदार व बेशिस्त असावे असे वाटत नाही. हुकुमशाही शिस्त. शिस्त विषयक असलेला हा पारंपरिक दृष्टिकोन ग्रामीण, अशिक्षित, जुन्या वळणाच्या किंवा दारिद्र्य आणि शहरात असूनही झोपडपट्टीत राहणाऱ्या पालकांकडून स्वीकारला जातो. मुक्त स्वातंत्र्य. मुलाचे जीवन निसर्गतः मुक्त असते. लोकशाही शिस्त. मुले ही जात्याच चांगली किंवा वाईट नसतात. त्यांना शिस्तीचे प्रशिक्षण जितके जाणीवपूर्वक द्यावी तशी ती घडत असतात. असा आधुनिक सुधारणात्मक शैक्षणिक दृष्टिकोन बाळगणारे पालक मुलाला कडक शिस्तीत वाढवत नाहीत आणि मोकळेही सोडत नाहीत. शिस्त विषयक मार्गदर्शन तत्त्वे. शिस्त ही दोन्ही पालकांची संयुक्त जबाबदारी असल्याने शिस्तीची योजना दोघांनी मिळून परस्पर चर्चेने ठरवावी. शिस्तीबाबत दोघात काही मतभेद असतील तर मुलांसमोर ते व्यक्त करू नये. शिस्त शिकवताना मुले तो विरोध प्रकट करते तो दोघांनाही सहन करायला हवा. शिस्तीच्या बाबतीत अपत्यात मुलगा व मुलगी असा भेद करू नये. शिक्षेविषयी मार्गदर्शन. मुलाला दिली जाणारी शिक्षा जबर बसणारा भयगंड निर्माण करणारी नसावी. शक्यतो करून शारीरिक शिक्षा टाळावी. शिक्षा भोगताना मुलाला काही शारीरिक श्रम पडलेच पाहिजेत तर त्यातून काही विधायक निर्मिती होईल अशा प्रकारची कामे त्यात असावी. शिक्षा देताना मुलाचे मित्र, शेजारच्या व्यक्ती, लहान भावंडे, परकीय माणसे यांच्यासमोर ती देऊ नये. मुलांकडून अयोग्य वर्तन जेव्हा घडेल तेव्हाच शिक्षा द्यावी. पारितोषिकाविषयी मार्गदर्शन. प्रत्येक योग्य वर्तनासाठी दरवेळी बक्षीस दिले पाहिजे असे नसते. वर्तनाच्या मूल्याच्या मानाने पारितोषिक फार भारी किमतीचे असू नये. पारितोषिकाच्या किमतीपेक्षा त्यांच्यापासून मुलाला होणारा दूरगामी फायदा महत्वाचा असतो. सदोष संगोपन पद्धती. त्यजन किंवा अपेक्षा. पालकांनी मुलांच्या अस्तित्वाची किंमत न देणे, त्यांना आपले मूल म्हणून स्वीकार न करणे यासारख्या परक्यांसारखे वागवणे म्हणजे त्यजन होय. नाकारलेली मुले खिन्न, उदास, चिंताग्रस्त आणि असुरक्षित बनतात. पुढील जीवनात दुसऱ्यांना प्रेम आणि वात्सल्य देण्यात ती अपयशी ठरतात. ज्यांना भावनिक उपासमार असह्य होते व ज्यांना कुटुंबात छळ सोसावा लागतो. त्यजनग्रस्त मुले मानसिकदृष्ट्या फारशी तत्पर व कार्यक्षम नसतात असे बाल्डविन यांना आढळले. अतिसंरक्षण. बालकाचा लहानपणी पालकांकडून सुरक्षितता हवी असते. याचा अर्थ गरज नसताना त्याला कायम आपल्या संरक्षणाखाली ठेवायचे असा नाही. अतिनियंत्रण. मुलांवर प्रत्येक बाबतीत आपले वर्चस्व ठेवायचे व त्याला कोणतीही गोष्ट मनाप्रमाणे करायला स्वातंत्र्य द्यायचे नाही या वृत्तीला अतिनियंत्रण म्हणतात. अनिर्बंध स्वातंत्र्य. पालकांनी मुलाला सर्व प्रकारची मोकळीक देऊन मनाला येईल तसे वागण्याचा सवलत दिली तर त्याला अनिर्बंध स्वातंत्र्य म्हणतात. अवास्तव अपेक्षा. ही अभिवृत्ती बहुतांशी मध्यमवर्गीय पालकांमध्ये आढळते. पक्षपातीपणा. काही वेळा पालक आपल्या अपत्यांमध्ये मुलगा मुलगी, हुशार, सामान्य बुद्धीचे, रूपावर, बेताच्या रूपाचे अशा बाबतीत भेदभाव करताना दिसून येतो. आता आपण पुढचा घटक 19 भावंडातील परस्पर संबंध आणि समस्या. त्यातला पहिला घटक आहे मुलांचे भावंडांची समायोजन. प्रत्येक मुलाला त्याच्या कुटुंबात स्वतःचे असे निश्चित स्थान प्राप्त होते. मूल जन्माला येण्याच्या वेळी त्याचे पालक आणि काही प्रौढ व्यक्ती त्याच्या कौटुंबिक परिसरात आधीच सामावलेल्या असतात. वय, अनुभव आणि समाज या दृष्टीने नवीन बालकाचे स्थान पालकांकडून कनिष्ठ असते. पुढचा आहे सहकार्याची धनात्मक प्रतिक्रिया. सुज्ञपणाने सुमितने परिस्थितीशी जुळून घ्यायचे आणि बाळाचाही विरोध विसरून जायचे ठरवले असे आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे दुर्लक्ष करणारी प्रतिक्रिया. पहिला मार्ग म्हणजे पालकांपुढे आणि छोट्या बाळापुढे सपशेल शरणागती आहे. वैफल्यातून आक्रमक प्रतिक्रिया ही देखील एखाद्या बालकामध्ये तयार होऊ शकते भावंडाबद्दल. आणि विषमयोजक प्रतिक्रिया. त्याच्यामध्ये असं दिसून येते की पालक त्याच्या भोवतीच गोळा झाले त्याच्यामुळे बालकाला जास्त
बालकाकडे जास्त लक्ष दिले जाते व सुमितकडे लक्ष दिले जात नाही असे त्याला वाटू लागले. पुढचा आहे मुलाचा जन्मक्रम आणि विकास. कुटुंबामध्ये बालके भिन्न वेळी जन्माला येत असल्याने त्यांचा पहिला, मधला, शेवटचा असा क्रम आणि स्थान निश्चित होते. पहिल्या मुलाचा विकास. पालकत्व हा वात्सल्याचा सुखद अनुभव देणारी घटना असल्याने साहजिकच पहिले मूल जन्माला येण्यापूर्वी त्याच्याविषयी पालकांना विलक्षण कुतूहल, आनंद, कौतुक इत्यादी सुखद भावनांचा अनुभव येत असतो. पहिल्या मुलाचा आदर्श. जसा मुलांपुढे पालकांचा आदर्श असतो तसा मोठ्या मुलाला धाकट्या भावंडापुढील आदर्श म्हणून पालक मानित असतात. कनिष्ठ मुलांचा विकास. कुटुंबात जेवढी मुले असतील त्यावर कनिष्ठ मुलांचा विकास अवलंबून असलेला दिसून येतो. पुढचा आहे भावंडातील परस्पर संबंधांचे प्रकार. अनुकूल संबंधांचे प्रकार. प्रेम. बहुतेक कुटुंबातील भावंडात परस्परांबद्दल जिव्हाळा आणि आपुलकीची भावना दिसते. सहकार्य. घरातील काम सर्वांनी मिळून करणे, दुसऱ्या भावंडाचे काम प्रसंगी पडल्यास आपण स्वतः करणे, एकमेकांच्या वस्तू गरजेनुसार वापरणे वा वापरू देणे, मोठ्यांनी लहान भावंडांचा अभ्यास घेणे यासारख्या साध्या सुध्या कृतीतून भावंडांतील सहकार्य व्यक्त होत असते. नेतृत्व व अनुवर्तित्व. मोठ्या भावंडांना आपल्या आदर्श मानून धाकट्याने त्याचे आदेश पाळणे म्हणजे त्याच्यात नेतृत्व अनुवर्तित्व संबंध निर्माण होतात. पुढचा आहे तडजोड. भावंडात भांडणे झाली की प्रथम मारामारी, शाब्दिक चकमक इत्यादी आक्रमक वर्तने होऊ लागले. बहुतेक वेळा लहानांच्या वयाचा विचार करून मोठ्या मुलांनाच तडजोड काढावी लागते. लहानपणापासूनच अशी तडजोडची सवय लागली असली की पुढील जीवनात येणाऱ्या संघर्षमय प्रसंगाला समायोजन करणे मुलांना सोपे जाते. पुढचा आहे तादात्म्य. सुखद आणि प्रेमपूर्व संबंधांमुळे आपण सर्व एक आहोत अशी एक सामूहिक एकात्मता भावंडात निर्माण होते. प्रतिकूल संबंधांचे प्रकार. मत्सर किंवा शत्रुत्व. ज्या भावंडांमुळे आपले स्थान आणि अधिकार यांना धक्का पोहोचतो आणि आपले नुकसान होते असे मुलाला वाटते त्या भावंडाविषयी मनात राग निर्माण होत असतो. पुढचा आहे असहकार. भावंडांमध्ये मत्सराचा परिणाम म्हणून काही वेळा भावंड उघड असहकार करतात. भावंडांतील भांडणे ही घरोघरी आढळतात. स्वाभाविक घटना असल्याचे दिसून येते. आक्रमकता. वैफल्यापोटी ताबडतोब व्यक्त होणाऱ्या नैसर्गिक प्रतिक्रिया म्हणजे आक्रमकता होय. भावंडातील संबंधाचे नियामक घटक. कुटुंब रचनेवर प्रभावी ठरणारे घटक. पालकांच्या अभिवृत्ती. पालकांच्या इच्छा व अपेक्षांप्रमाणे वागणारी मुले पालकांच्या दृष्टीने आदर्श ठरतात. जन्मक्रम. मुलाचा कुटुंबातील विकास त्याच्या जन्मक्रमाने कसा कमी अधिक होतो हे यापूर्वी आपण पाहिलेले आहे. पण त्यामुळे भावंडांतील संबंध कसे निर्धारित होतात हे आता आपण पाहूया. पहिल्या मुलाला जादा अधिकार मिळत असले तरी त्यांच्यावर भावंडांची जबाबदारी सोपवलेली असते. लिंग भिन्नतेला अनुसरून भावंडातील सहकार्य अथवा संघर्षाचे स्वरूप निश्चित होत असते. सर्वात जास्त संघर्ष बहिणी त्या खलोखल भावाभावात व सर्वात कमी प्रमाणात बहीण भावात आढळते. वयातील अंतर. सेहवाल यांच्या संशोधनातून भावंडातील वयातील अंतर 18 ते 42 महिने असताना त्यांच्यात जास्तीत जास्त संघर्ष उद्भवतो. भावंडांची संख्या. आधुनिक कुटुंब व्यवस्थेत उच्च आणि मध्यमवर्गीय मुलांची संख्या 2 ते 3 एवढीच मर्यादित असते. भावंडांतील नाते. बहुतेक कुटुंबातून सारखी भावंडे असतात. शिस्त. पालक मुलांना वाढवताना ज्या प्रकारची शिस्त वापरते त्यानुसार भावंडातील संबंधाचे स्वरूप राहते. पालकेतर व्यक्तींचा प्रभाव. आई वडिलांव्यतिरिक्त आजी आजोबा, काका, आत्या इत्यादी नातेवाईक कुटुंबामध्ये कायमचे किंवा तात्पुरते वास्तव करतात. सांस्कृतिक प्रभाव. प्रत्येक कुटुंबात समाजाची संस्कृती प्रतिबिंब होत असते. भावंडातील विसंवाद आणि समस्या. परागमन. लहान भावंडांच्या जन्मामुळे मोठ्यात अपेक्षितपणाची जाणीव आणि न्यूनगंड निर्माण होतो. वर्चस्व. वय, शक्ती आणि बुद्धी या बाबतीत सरस असलेली मुले अहंकारी बनवू शकतात. आक्रस्ताळेपणा. भावंडांतील भांडणे आणि धुसफूस पराकोटीला गेली की काही मुलांना तो ताण सहन होत नाही. मानसिक आजार. परीक्षा, अभ्यास, स्पर्धा या बाबतीत आपण भावंडांची बरोबरी करू शकत नाही हे लक्षात आल्यावर मूल निराश वैफल्य बनते. शैक्षणिक अपयश. पालकांची पक्षपाती वृत्ती, भावंडांतील अनिष्ट स्पर्धा यामुळे दुखावलेली मुले स्वतःला कमी लेखू लागतात. आता आपण पुढचा घटक अभ्यासूया. 2 पिढ्यांमधील संघर्ष आणि समस्या. पहिला घटक आहे युवा पिढी आणि मध्यमवर्गीय पालक. पिढीतील अंतर. प्रत्येक घरातून थोड्याफार फरकाने युवा पिढी आणि पालक यांच्यात वर उल्लेखल्याप्रमाणे संवाद चालत असतात. त्यांच्यातील तणावांची तीव्रता आणि तपशील यात फरक आढळून येऊ शकतो, पण संबंधाचे स्वरूप थोडेफार संघर्षाचेच असते. पिढीतील अंतराचे कारण.
कुमार पिढी आणि त्यांचे पालक यांच्या कमी अधिक प्रमाणात दुरावा आणि मतभेद या गोष्टी नेहमीच आढळतात. त्यामागचे काही सामान्य कारणे आहेत. सांस्कृतिक स्थित्यंतर. गेल्या 2-4 दशकात विज्ञानातील नव्या शोधांमुळे एकूणच राहणीमानाच्या कल्पना खूपच बदलल्या आहेत. शिक्षण प्रसार. आत्ताची युवा पिढी मागच्या युवा पिढीपेक्षा म्हणजेच त्यांच्या पालकांपेक्षा सापेक्ष अधिकच शिकलेली आहे. शिस्तीच्या पद्धती. पालकांच्या शिस्तीचा त्यांच्या मुलाशी असणाऱ्या संबंधांवर, त्याप्रमाणे मुलांच्या व्यक्तिमत्वावर कोणता परिणाम होतो हे आपण 18व्या घटकामध्ये पाहिले आहे. परंतु शिस्तीच्या प्रकाराचा परिणाम पुढील काळात मुले आणि पालक यांच्यात निर्माण होणाऱ्या वैचारिक अंतरावर सुद्धा होत असतो. पुढचा आहे समवयस्कांची स्वीकृती. नव्या तरुण पिढीला त्यांचे पालक स्वतंत्र दर्जा आणि मान्यता सहजासहजी देत नसतात, म्हणून आपल्या बरोबरीच्या व्यक्तीकडून ती मान्यता मिळवण्याची तरुणांची धडपड असते. तणावपूर्वक संबंधातील सुधारणा. मागील मुद्द्यामध्ये आपण पिढ्यांतील तणाव, समस्या आणि विशेषांची कारणे पाहिली. प्रत्येक वेळी 2 पिढ्यांमधील तणावांचे स्वरूप उग्र आणि गंभीर असतेच असे नाही. 2 पिढ्यांमधील अंतर म्हणजे एक न सांधता येणारी दरी असे चित्र प्रत्येक ठिकाणी दिसत नाही. युवा पिढी आणि वृद्ध पिढी. साधारणपणे कुटुंबात 3 पिढ्या एकमेकांच्या कमी अधिक सहवासात येत असल्याने युवा पिढीचा आपल्या पालकांच्या पिढीप्रमाणेच वृद्ध पिढीशीही संबंध येत असतो. प्रौढ पिढी आणि मध्यमवर्गीय पिढी. कुटुंबात युवा पिढीतील व्यक्ती प्रौढावस्थेत येण्याच्या सुमारास त्यांचे शिक्षणक्रम संपते. त्यापैकी बहुसंख्य व्यक्ती व्यवसाय आणि त्याद्वारे अर्थार्जन करू लागतात. सून आणि सासू सासरे संबंध. आजपर्यंत अनेक प्रकारच्या साहित्य, लोककथा, वाङ्मय, सून आणि त्यांच्या सासऱ्यांच्या व्यक्ती यामध्ये प्रस्थापित होणाऱ्या बऱ्या वाईट संबंधाचे विविध पैलू आणि दृष्टिकोनातून वर्णन केले गेलेले आहे. सासरच्या व्यक्तीशी होणाऱ्या संघर्षाची कारणे. सुनेच्या बाजूने आढळणारी कारणे. साचेबंद कल्पना. सासरच्या व्यक्तींची प्रत्यक्ष ओळख होण्यापूर्वी नणंद, दीर, सासू सासरे इत्यादी भूमिकाविषयी समाजात ज्या पारंपरिक साचेबंद कल्पना रूढ असतात त्यांचा प्रभाव लग्नाआधीच तरुण मुलीच्या मनावर असतो. स्वातंत्र्याची आवड. आपल्या आईवडिलांची आणि सासू सासरे या वरिष्ठ पिढीची मते जुनाट आणि टाकाऊ असतात असा सुनेचा समज असतो. संसाराची एकाग्रता. मुले होईपर्यंत आपल्या नवरा बायकोचा राजाराणीचा संसार असावा, त्यात कोणीही अन्य व्यक्तीची उपस्थिती असू नये. काही नवविवाहितांचे सुख स्वप्न असते. आर्थिक सामाजिक दर्जा. सासरच्या व्यक्तींची आर्थिक दर्जा कनिष्ठ असेल आणि त्यांचे पूर्वापार एकत्र कुटुंब पद्धती असेल तर त्यातील वेगळी संस्कृती तयार झालेली असते. सासरच्या व्यक्तींची जबाबदारी. काही कुटुंब सासऱ्याच्या मिळकत अपुरी असते. सासू सासऱ्यांच्या बाजूने आढळणारी कारणे. पालकांच्या संमतीशिवाय विवाह. पालकांच्या सल्ल्याशिवाय किंवा संमती न घेता आपल्या मनाप्रमाणे मुलाने आपल्या पत्नी निवडली असेल तर मुळातच पालक दुखावलेले असतात. सुनेच्या माहेरची आर्थिक परिस्थिती अगदी बेताची असेल तर तिच्या माहेरांकडून हुंडा, मान किंवा देणगी म्हणून अपेक्षित असलेली वस्तू प्राप्त होत नाही. सुनेची भिन्न जात वा धर्म. सुनेच्या माहेरचे जात, धर्म, संस्कृती सासरच्या तुलनेने कमी दर्जाची किंवा भिन्न असेल तर सुनेकडे हलक्या घरातील परकी अशा दृष्टीनेच पाहिले जाते. मुलांच्या संसारात हस्तक्षेप. मुलांच्या लग्नानंतर त्यांच्या स्वतंत्र संसारात हस्तक्षेप करण्याचा काही पालकांचा स्वभाव असतो. अपत्यहीनता. मुलांच्या लग्नानंतर जर बरीच वर्ष मूल झाले नाही तर त्याचा दोषारोष सुनेवर केला जातो. सुनेबद्दलची आस्था. सून जर खूप शिकलेली, व्यवसायात कर्तव्य दाखवणारी, नवऱ्याच्या बरोबरीने अर्थार्जन करणारी अशी धाडसी आणि कर्तबगार असेल तर त्याबद्दल सासऱ्याला थोडेफार कौतुक असते. पुढचा आहे सासरच्या व्यक्तीशी होणाऱ्या संघर्षाचे परिणाम. कुटुंबातील विभक्तीकरण. मुलगा सुनेचे बिऱ्हाड स्वतंत्र होते व सासू सासऱ्यांपासून भांडणाला सुरुवात होते. भांडणामुळे ते दूर होतात. घटस्फोट. सासू सुनेच्या संघर्षात मुलगा जर आईच्या बाजूने जास्त झुकत असेल, आपल्या पालकांच्या अधीन राहत असेल तर पत्नीला त्याबद्दल वैषम्य वाटते. सुधारणा व समायोजन. शहरात राहणाऱ्या उच्च आणि मध्यमवर्गीय कुटुंबात या प्रकारचा संघर्ष अधिक प्रमाणात आढळतो. मध्यमवयीन पिढी आणि वयोवृद्ध व्यक्ती यांच्या समस्या. पूर्वीच्या एकाच कुटुंबात 70च्या पुढे असलेल्या व्यक्ती मिळवत्या नसून कुटुंब प्रमुख मानल्या जातात. 50शीतली करता सवरत्या मुलगा सुनेला दुय्यम स्थान होते. वृद्ध व्यक्तीबद्दल कुटुंबातील सर्वांनाच आदर आणि एक प्रकारचा दरारा वाटत होता. मध्यमवयीन व्यक्तीच्या समस्या. मध्यमवयीन व्यक्तींना एकाच वेळी 2 पिढींशी समायोजन करावे लागते. दोघांनी स्वतंत्र रीतीने जमून घेण्याचे मार्ग शोधावे लागतात. वयोवृद्ध व्यक्तीच्या समस्या. वयोवृद्ध झालेल्या व्यक्ती आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात असल्याने साहजिकच बहुतेक जण जीवनाविषयीची उदासीन वृत्ती निर्माण झालेली असते.
वृद्धावस्थेतील समायोजनाचे निर्धारक. वृद्धांचे स्वतःशी आणि मध्यमवयीन कुटुंबाशी समायोजन होणे हे कुटुंब स्वास्थ्याच्या दृष्टीने महत्वाचे असते. बदललेली भूमिका. वृद्धांना आपली पूर्वीची कुटुंब प्रमुखाची जबाबदारी आणि अधिकार मध्यमवयीन मुलांकडे देणे स्वतःच्या दुय्यम भूमिका घ्यावी लागते. वृद्धांचे वास्तव्य. वृद्धांचे वास्तव्य स्वतःच्या स्वतंत्र बिराड्यात असते. ही कायमचे मुलांच्या कुटुंबात असते. यावर त्यांचे मुलगा सुनांशी असलेल्या संबंधाचे स्वरूप ठरत असते. वृद्धांचे पालक व्यक्तीशी नाते. वृद्धांशी त्यांच्या सांभाळणाऱ्या व्यक्तीचे जर आई वडील मुले असं नातं असेल तर वृद्धांना सांभाळण्याबाबत त्यांची फारशी खळखळ नसते. वृद्धांचे स्वावलंबन आणि सहभाग. वृद्ध व्यक्ती आर्थिक आणि शारीरिक दृष्ट्या जितक्या स्वावलंबी असतील तेवढे त्यांचे कुटुंबातील अस्तित्व आणि वास्तव्य समाधानकारक वाटते. मार्गदर्शक सूचना. थोडक्यात वृद्धत्व ही समायोजनाच्या दृष्टीने सर्वात कठीण अवस्था आहे असे दिसून येते. आता आपण पुढच्या घटक अभ्यासूया. घटक 21 शिक्षणाशी निगडीत समस्या. सर्वसाधारण समस्या. शाळा प्रवेशासंबंधी समस्या. शाळांमधून प्रवेश मिळणे ही सध्याच्या काळातील एक समस्याच झालेली आहे. विषयाची निवड. प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत प्रत्येक व्यक्तीला नेमके दिलेल्या विषयांचाच अभ्यास करावा लागतो. बऱ्याच वेळा विषयाची निवड करताना सारासार विचार केला जात नाही. सामान्यतः विषयाची निवड करताना आई वडिलांच्या अथवा वरिष्ठ नातलगांच्या मताला प्राधान्य दिलेले असते. गृहपाठ. आजकालचा गृहपाठ ही खरोखरच एक समस्या बनत आहे. समवयस्कांशी संबंध. शाळेतील वर्ग हा एक सामाजिक समूह असून विद्यार्थी त्याचा एक घटक असतो. शिक्षकांची व परीक्षेची भीती. शाळेय परिस्थितीत संबंधित काही गोष्टींबाबतची भीती मुलांच्या मनात निर्माण झालेली असते. शिक्षकांच्या वागण्याची पद्धत पुष्कळदा मुलांमध्ये भीती उत्पन्न करते. अशाने आत्मविश्वास वाढतो. म्हणून एका अर्थाने शिक्षकाची भीती वाटणे उपयुक्त ठरते. शैक्षणिक वातावरण. मुले विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतात तेव्हा तेथील वातावरण हे कौटुंबिक वातावरणापेक्षा फारच भिन्न असल्याचे दिसून येते. पुढचा आहे आंतरक्रियात्मक समस्या. शाळा महाविद्यालयातून विविध घटकांच्या अनेक प्रकारच्या आंतरक्रिया सतत घडत असतात. व्यवस्थापन व मुख्याध्यापक यांच्यातील संबंध. व्यवस्थापन हे शाळेचे किंवा मुख्याध्यापकांचे संस्थापक संचालक मालक असल्यामुळे महत्वाचे अधिकार त्यांच्याकडे असतात. आपल्याच हाती सर्व सत्ता केंद्रित व्हावी अशी वृत्तीची व्यवस्थापन निदान सत्प्रवृत्त व शैक्षणिक कार्याबद्दल आस्था असणारे असले तरी परिस्थिती काही अंशी सुस्पष्ट होते. खेड्यापाड्यात तर ह्यापेक्षाही गंभीर परिस्थिती आढळल्याचे दिसून येते. पुढचा आहे मुख्याध्यापक शिक्षक संबंध. व्यवस्थापकांशी मुख्याध्यापकांचा जरी सतत संबंध येत असला तरी शिक्षकांचा मात्र त्यांच्याशी विशेष संबंध येत नाही. शिक्षक संबंध. शिक्षकांचे आपापसातील संबंध ही देखील एक समस्याच असू शकते. शिक्षक विद्यार्थी संबंध ही शालेय जीवनातील महत्वाची समस्या आहे. शिक्षक व विद्यार्थी यांच्यामध्ये सुसंवाद निर्माण होण्यासाठी शिक्षकाने विद्यार्थ्यांना बरोबरीच्या नात्याने वागविले पाहिजे असे दिसून येते. हे आपले शिक्षक आहेत याची जाणीव विद्यार्थ्याने शिक्षकांना वागवताना ठेवली पाहिजे. शिक्षकांच्या मित्रत्वाचा, बरोबरीचा आणि मोकळेपणाने वागण्याचा त्याने गैरवाजवी फायदा घेता कामा नये. विद्यार्थी संबंध. शाळेतील सर्वात मोठा समूह हा विद्यार्थ्यांचा असतो. विद्यार्थ्यांना शिक्षकांशी निकट संबंध येत असतो हे खरे. सहकार्य व स्पर्धा याबरोबरच विद्यार्थ्यात संघर्षाचीही प्रक्रिया घडत असते. शाळेतील हे संघर्ष समाजातील प्रचलित संघर्षाचे पडसाद असतात असे दिसून येते. आता पुढचा घटक अभ्यासूया. घटक 22 अभ्यासाशी संबंधित समस्या. पहिला घटक आहे परिणामकारक अभ्यास पूर्व एकाग्रता. कोणतीही गोष्ट परिणामकारकरित्या करायची असेल तर त्या गोष्टीवर संपूर्णपणे लक्ष केंद्रित होणे आवश्यक असते. याला अवधान किंवा एकाग्रता म्हणतात. वस्तुतः अवधान ही विचलनशील प्रक्रिया असल्याचे दिसून येते. अभिवृत्ती आणि प्रेरणा. परिणामकारक अभ्यास होण्यासाठी एकाग्रतेबरोबरच तीव्र अभिवृत्ती आणि प्रेरणेची आवश्यकता असते. अभियांत्रिकी, संगणकशास्त्र, वैद्यकीय शास्त्र, लेखापाल कार्य अशा तऱ्हेची व्यावसायिक उद्दिष्टे ज्यांच्यासमोर असतात ते विद्यार्थी आपल्याला विषयांच्या अभ्यासासाठी उत्कृष्ट रीतीने प्रेरित झालेले असतात आणि त्यांना सामान्यतः उच्चतर यश प्राप्त होते. पुढचा घटक आहे अध्ययन प्रकार. उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कमीत कमी 4 प्रकारच्या अध्ययन क्रिया कराव्या लागतात. अभ्यास पद्धती. अभ्यासाची कार्यक्षमता वाढवायची असेल तर त्यासाठी अभ्यास विषयक सक्षम पद्धतीचा वापर करणे अपरिहार्य असते. वितरित विरुद्ध अवितरित अभ्यास. एखादे अध्ययन किंवा कार्य, एखादा गृहपाठ एकाच बैठकीत पूर्ण करणे अधिक कार्यक्षम ठरेल की अभ्यास काळाचे वेगवेगळे विभाग पाहून मध्यांतराचा विश्रांती घेते याचा अभ्यास करणे अधिक हितकारक होईल. पाठांतर करणे, कौशल्य शिकवणे आणि एकंदरच
ज्यात पुनरावृत्ती आवश्यक आहे अशा कोणत्याही प्रकारच्या अध्ययनासाठी वितरण अभ्यास अधिक फायद्याचा ठरत असतो. समस्या सोडवण्यात वेळेचे वितरण. एखादी समस्या सोडवण्याच्या बाबतीत बराच वेळ डोके शिनविल्यानंतर थकलेला मनुष्य ती समस्या थोडा वेळ बाजूला ठेवून देतो. समग्र विरुद्धी विभाग अध्ययन. दीर्घ कविता किंवा कोणताही दीर्घांश कंठस्थ करताना बहुतेक विद्यार्थी तुकड्या तुकड्याने ऐकलेल्या भागाचे पाठांतर करण्याची पद्धत अवलंबितात आणि तुकडे पाठ झाल्यानंतर त्याचे एकत्रित सूत्रीकरण करतात. प्रगतिशील खंड पद्धतीत विभाषण, पठन आणि समग्र पठणाचे मिश्रण एकत्र असल्याचे आढळून येते. पुढचा आहे मनन किंवा प्रपाठ. मनन म्हणजे वाचन केलेल्या सामग्रीची मनातल्या मनात केलेली पुनरावृत्ती होय. प्रश्न कार्डाचे तंत्र. मननाला वळण लावण्याच्या दृष्टीने प्रश्न कार्डाचे तंत्र विकसित करणे उपयुक्त ठरते. यासाठी प्रथम पाठ्यपुस्तक चाळून पाहून त्यातील शीर्षकांची माहिती करून घ्यावी आणि त्याचे रूपांतर प्रश्नामध्ये करावे. नंतर हे प्रश्न योग्य आकाराच्या कार्डावर पृष्ठ क्रमांकासह टिपून घ्यावे. असे करण्याने अभ्यासकाच्या डोळ्यांसमोर निश्चित उद्दिष्टे राहतात. अध्ययनात सक्रियता. पाठ्य सामग्री शिकवताना विद्यार्थी जितका अधिक सक्रियतेने अभ्यास करतो तो तितक्याच प्रमाणात त्याचे शिक्षण अधिक कौशल्यपूर्ण घडत असते. अभ्यासाची वेळ. शाळा महाविद्यालयातील वर्ग, खाणे पिणे इत्यादी क्रियांसाठी जो खर्च होतो त्याखेरीज बराचसा वेळ विद्यार्थीजवळ शिल्लक असतो आणि त्या वेळेचा उपयोग करण्याचे विद्यार्थ्याला पूर्ण स्वातंत्र्य असते. थकवा आलेला असताना अभ्यासाला बसणे म्हणजे केवळ वेळेचा अपव्यय होय. पुढचा आहे अध्ययनानंतरच्या मध्यांतराचा. सुरुवातीला विस्मरणागतीची गती जास्त असते. पठन आणि पाठ्यवस्तूचे पुनरावाहन यातील मध्यंतर वाढल्यानंतर जास्तीचे विस्मरण फार थोड्या प्रमाणात होते. अभ्यासाची आखणी. चांगल्या अभ्यासासाठी प्रेरणा हा घटक जरी महत्वाचा असला तरी अभ्यासाची प्रेरणा असूनही अभ्यासात अडथळे निर्माण होऊ शकतात. पुढचा आहे अभ्यास कौशल्य. वाचनाची गती आणि आकलन. विद्यार्थ्यांना चांगले लिहिताना वाचता येते असे गृहीत धरूनच कार्यक्षम अभ्यासासंबंधी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या जातात. डावीकडून उजवीकडे जाताना डोळे क्षणाक्षणावर स्थिर होतात व त्या स्थिर अवस्थेचे शब्दांचे संवेदन शक्य होत असते. वाचन ही अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. त्यासाठी वाचनाच्या चांगल्या सवयी अंगी बाणल्यास वाचन व आकलन सुलभ होते. व्याख्यानांची टिपणे घेणे. शिक्षकाने केलेली चर्चा लहान लहान वाक्यात संघटित करता आली पाहिजे. नंतर त्या संक्षिप्त माहितीचे विस्तृत व अर्थपूर्ण सामग्रीत रूपांतर करता आले पाहिजे. संक्षिप्त रीतीने लिहिण्याची स्वतःची पद्धत तयार करता येते. त्यातील काही वैयक्तिक भेद असू शकतात, परंतु महत्वाचा मुद्दा हा की माहिती संक्षिप्त करण्याची सवय लावणे टिपणे घेण्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे. टिपणे घेतल्याने अध्ययन परिणामकारक होत असते. पुढचा आहे अभ्यासाला अनुकूल भौतिक परिस्थिती. ज्या गोष्टी मनुष्याला करायच्या असतात त्यांच्यासाठी परिस्थिती अनुकूल असावी लागते असा एक सर्वसामान्य नियम सांगता येईल. प्रकाशाचे प्रमाण. प्रकाशाचे प्रमाण किती असावे या वैयक्तिक भिन्नतेचा प्रश्न आहे. स्वतःला सोयीचे वाटेल अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी प्रकाशाच्या उद्गमनाचे अंतर आणि तीव्रता निर्धारित करावी. कोलाहल. काही थोड्या प्रमाणात कमी अधिक नियमित स्वरूपाचा कोलाहल असण्याच्या परिस्थितीत कार्य अधिक शीघ्रतेने आणि सहज सुलभ रीतीने होते असा कित्येकांचा अनुभव आहे. अभ्यासाच्या स्थानविषयक सवयी. आपल्याला अनेक सवयी स्थानाविषयक परिस्थितीशी अनुबद्ध झालेल्या असतात. अभ्यासू व्यक्तिमत्व. चिकाटी. प्रतिकूल परिस्थितीतील नेमस्थपणे काम आणि किंवा अभ्यास चालू ठेवण्याची वृत्ती आणि कठीण काम देखील हाताळण्याची मानसिक तयारी. आत्मनियंत्रण. समाजाच्या अंगवळणी पडलेल्या व परंपरेने सिद्ध झालेल्या वर्तन रीतीबद्दल आदर. अनावश्यक धोका टाळणे. केवळ रोमहर्षकतेसाठी अनावश्यक धोका पत्करण्याचे ते टाळतात. आत्मनिर्भरता. अभ्यासू व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्ती समाजपराड मुक्तेमुळे नव्हे तर स्वतःच्या संगीत किंवा छंदात रममान होऊ शकतात व त्यामुळे काहीशा एकलकोंड्या असतात. आता आपण पुढचा घटक अभ्यासा. घटक 23वा स्मरण आणि विस्मरण. त्यातलं पहिलं आहे स्मरण. व्याख्या व स्वरूप. जे पूर्वी अभ्यासलेले होते त्याची धारणा होणे व प्रतिमांच्या रूपाने त्यांची जाणीव होणे म्हणजे स्मरण होय. वुडवर्थ व मॅकविन यांनी केलेली स्मृतीची व्याख्या. पूर्वी जे शिकले आहे ते आठवणे म्हणजे स्मृती होय. त्यांच्या मते ग्रहण किंवा संस्करण, धारणा आणि आठवण किंवा स्मरण हे स्मृतीचे 3 विभाग आहेत. संस्करण, ग्रहण, शिकणे. स्मृतीमध्ये पुढील महत्वाचे घटक
आढळतात त्याला म्हणतात संस्कार ग्रहण किंवा शिकणे, धारणा, आठवणे किंवा पुनर्वाहन, प्रत्याभिज्ञ किंवा पुनरध्ययन किंवा पुनर्संघटन, संस्कारण किंवा ग्रहण किंवा शिकणे. शाळा किंवा महाविद्यालयात अभ्यासात स्मरण अत्यंत चांगले असते हे आता आपण सर्वजण जाणतो. तात्कालिक स्मृती विस्तार, अंक आणि अक्षर समूहांचे केवळ एक वेळ पठण केल्यानंतर ताबडतोब स्मरणाचे मापन केले जाते, तेव्हा त्या मापनाला स्मृती विस्ताराचे मापन म्हटले जाते. आदी अंत नियम, समजा एखादी शब्दसूची विद्यार्थ्याला पाठ करायची आहे, अशा परिस्थितीत विद्यार्थी या शब्दसूचीचे पुन्हा पुन्हा वाचन करतो. पाठ्यवस्तूंची लांबी व शिकण्याचे प्रमाण, पाठ्यवस्तू अभ्यासकाला अवाक्यातली आणि अल्प विस्ताराची असली तरी थोड्या प्रयत्नांची शिकण्यात येत असते. पठण प्रयत्नांची वारंवारता, पाठ्यवस्तूचे पुन्हा पुन्हा वाचन करीत गेल्यास हळूहळू संपूर्णपणे ती पाठ्यवस्तू कंठस्थ होऊ लागते. शिकण्याची निर्धारक घटक, पक्केपणी संस्कार ग्रहण केले जाणे म्हणजे शिकणे असे अनेक गोष्टींवर अवलंबून असते. अभ्यास विषयाच्या स्वरूपासंबंधी निर्धारक, अर्थपूर्णता, अभ्यासाने आत्मसात करता येत नाही अशी कोणतीही पाठ्यसामग्री नसली तरी काही पाठ्यसामग्रीचे अध्ययन आपण सापेक्षता जलद गतीने करू शकतो, ही आपल्या नित्य अनुभवाची वस्तुस्थिती असल्याचे दिसून येते. शिकणे, भावनात्मकता, अर्थपूर्ण सामग्री लक्षात ठेवण्याचा सुलभ असणे हे आपण लक्षात घेतलेले आहे. शिकण्याची वृत्ती, शिकण्याची इच्छा असल्याशिवाय परिणामकारकरित्या शिकणे होत नाही. प्रगतीची चाचणी, शिकण्याच्या किंवा संस्कार ग्रहणाच्या पक्केपणासाठी केवळ पुन्हा पुन्हा वाचनाच्या आवृत्त्या करण्यापेक्षा मधून मधून आपल्याला अध्ययन परिणामांची चाचणी घेणे फायद्याचे ठरत असते. अभ्यास पद्धतीला अनुकरून निर्धारण, अभ्यासाच्या अनेक पद्धती समजतात. प्रत्येकाने स्वतःच्या बाबतीत प्रयोग करूनच आपल्याला कोणत्या पद्धती अधिक सोयीच्या ठरतात हे तपासून पाहणे अधिक योग्य ठरते. व्यक्ती वैशिष्ट्यानुसार निर्धारण, वय, गर्भावस्थेत मूल असते तेव्हापासूनच त्याला शिकण्याचा प्रारंभ होतो आणि ही शिक्षण प्रक्रिया मृत्यूपर्यंत चालूच असते. स्त्री पुरुष भेद, स्त्री आणि पुरुषांच्या बाबतीत काही जैविक भेद नैसर्गिक असले तरी बौद्धिक आणि शैक्षणिक क्षमतांच्या बाबतीत निसर्गाने कोणताही भेद केलेला नाही हे लक्षात घ्यायला हवे. पुढचा घटक आहे धारणा. अध्ययन आणि धारणा असे दोन विभाग विचारांच्या सोयीसाठी कल्पलेले असले तरी वस्तुतः त्या दोन्ही प्रक्रिया अविभाज्यच आहे हे विसरता कामा नये. धारणेचे परीक्षण वर्तन बदलांच्या आधारेच होऊ शकते. धारणेला अनुकूल परिस्थिती, अध्ययनानुभवाची तीव्रता, एखाद्या अनुभवाची तीव्रता जितकी जास्त असेल तितक्या प्रमाणात त्या अनुभवाची धारणा दीर्घकाळपर्यंत परिणामकारकपणे टिकून राहते. अर्थपूर्णता, पाठ्यसामग्री अर्थपूर्ण असेल तर तिचे स्मरण दीर्घकाळ कायम टिकू शकते. पाठ्यसामग्रीचा जुनेपणा, अध्ययनाच्या प्रमाणावर धारणा अवलंबून असते यात काही संशय नाही. पठणाचे प्रमाण, कोणत्याही विषयाचे पठण जितक्या अधिक प्रमाणात झालेले असेल तितक्याच त्या विषयाची धारणा अधिक टिकाऊ असते. पाठ्यसामग्रीची लांबी, पाठ्यसामग्रीची लांबी जास्त असली म्हणजे पठणाला प्रमाणाबाहेर अधिक वेळ लागतो हे खरे, परंतु त्यामुळे दीर्घ परिणामांच्या पाठ्यसामग्रीची धारणा जास्त प्रमाणावरती टिकून राहते. पठणाची गती, मंद गतीने शिकणाऱ्यांची धारणा जास्त चांगली असते असा एक चुकीचा समज आहे. आस्था, अभिरुची आणि इच्छा, पाठ्य विषयांबद्दल वाटणारी आस्था, अभिरुची, इच्छा इत्यादी प्रेरणात्मक घटकांचा केवळ अध्ययनावरच नव्हे तर तो विषय दीर्घकाळापर्यंत स्मरणात राहणाऱ्याच्या दृष्टीनेही परिणाम होतो. मानसिक चिंतन, पाठ्यवस्तूचे केवळ वाचन करणे म्हणजे धारणाच्या दृष्टीने पुरेसे नाही. निद्रा, विश्रांती आणि पूर्वलक्षी निरोधन, पठनानंतरच्या मध्यंतर काळात पाठन करता काय करीत होता या गोष्टीवर धारणा बऱ्याच प्रमाणात अवलंबून असते. पुनरावाहन किंवा प्रत्याभिज्ञा, एकदा अभ्यासलेली गोष्ट पुन्हा आठवून पाहणे म्हणजे पुनरावाहन होय. पुनरावाहनाला पोषक परिस्थिती, मानसिक आणि शारीरिक स्वस्थता, मन आणि शरीर दोन्ही स्वस्थ असेल म्हणजे पुनरावाहन करणे सोपे जाते. संकेतचिन्हाच्या साहाय्याने पुनरावाहन होते. संदर्भ, निरनिराळ्या प्रसंगाला अनुसरून अनेक गोष्टी आठवतात. मानसिक विन्यास ही एक प्रकारे मानसिक तयारी किंवा तत्परता असते. प्रयत्न, पुनरावाहन ही सक्रिय प्रतिक्रिया आहे. भावनात्मक घटक, भावनात्मक अवरोधाचा वर उल्लेख करण्यात आलेला आहे. भावनांचा तीव्र उद्रेक झाला की स्मरणात अडथळा उत्पन्न होतो. प्रत्याभिज्ञा, पुनरावाहनापेक्षा प्रत्याभिज्ञा पद्धती अधिक वेदनक्षम आहे. प्रत्याभिज्ञा म्हणजे ओळख पटणे. प्रत्याभिज्ञेतील चुका, प्रत्याभिज्ञेची
प्रयोगात्मक चाचणी कशी घेतली जाते याचा उल्लेख वर करण्यात आलेला आहे. प्रत्याभिज्ञेत 2 प्रकारच्या चुका संभवतात. परिचित गोष्टींना न ओळखता येणे ही एक चूक असून अपरिचित किंवा सर्वस्वी नवख्या वस्तूची खोटीच ओळख पटणे ही दुसरी चूक होय. पुनरध्ययन पद्धत. कालांतराने स्मरणात होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यासाठी एबिंगहॉस याने पद्धतीचा अवलंब केलेला आहे. पुनर्संघटन पद्धती. या पद्धतीमध्ये एखाद्या पाठाचे अध्ययन झाल्यानंतर त्या पाठाचे भाग विस्कळीत करण्यात येतात, म्हणजेच त्यांचा क्रमबदल करण्यात येत असतो. पुढचा आहे विस्मरणाचे स्वरूप. धारणेचा ऱ्हास होणे म्हणजे विस्मरण. एखादी घटना आठवली नाही म्हणजे ती विसरली, तिचे विस्मरण झाले असे आपण म्हणतो. विस्मरणाची गती प्रथम अधिक असते, नंतर ती कमी कमी होत जाते. एखादी गोष्ट पूर्ण कधीच विसरत नाही. उजळणी करण्याने विस्मरणाचे प्रमाण कमी होते. विस्मरणाची कारणे. आपल्या स्मरणात ज्या गोष्टी राहतात त्याचे पुढे अंशतः का होईना विस्मरण होते. स्मृतिरेखा सिद्धांत. आपल्या स्मरणात ज्या गोष्टी राहतात त्यांचे महत्वाचे कारण म्हणजे प्रत्येक माहितीचे आपल्या मेंदूवर काही ठसे किंवा स्मृती संस्कार तयार होतात. निरोधन सिद्धांत. या सिद्धांतानुसार प्रतिक्रियांच्या परस्पर स्पर्धेमुळे विस्मरण होते. व्यत्ययाचा सिद्धांत. मानसशास्त्रांच्या मते विस्मरणाचे हे आणखी एक कारण आहे. दमनामुळे विस्मरण. अत्यंत कसोटीच्या परिस्थितीत बऱ्याचशा गोष्टीच्या मनुष्यांना विस्मरण होत असते. योग्य उद्दीपकाचा अभाव. कित्येकदा योग्य त्या उद्दीपक परिस्थितीचा अभाव काही गोष्टीचे विस्मरण घडून येते. पुरोलक्षी निरोध. एका पाठोपाठ दुसरी गोष्ट शिकवण्यात आली म्हणजे त्यांच्यातील परस्पर संघर्षामुळेच अनेकदा विस्मरण घडून येत असते. पुढचा आहे स्मृती चिन्हे नष्ट करणे. कित्येक मानसिक रुग्ण काही अप्रिय घटनांच्या स्मृतीमुळे जेव्हा अत्यंत विकल होऊन सामान्य जीवन जगू शकत नाही तेव्हा त्यांची स्मृती चिन्हे नष्ट करण्यासाठी त्यांच्या मेंदूला तीव्र विद्युत झटका दिला जात असतो. पुढचा आहे स्मृती सुधारण्याचे उपाय. शिकताना अभ्यासाकडे लक्ष हवे, शिकण्याची इच्छा हवी, आस्था हवी. लक्ष दिले की ऐकलेले, वाचलेले किंवा पाहिलेले चांगले लक्षात राहते. एखादी गोष्ट आपल्या स्मरणात पक्केपणा राहावी असे वाटत असेल तर त्या गोष्टीचे अवधानपूर्वक वाचन होणे आवश्यक आहे. पाठ्यवस्तू मनात नीटपणे ठसण्यासाठी प्रतिमा प्रणालीचा शक्य तितका उपयोग करणे आवश्यक आहे. अभ्यास करताना ही गोष्ट आपल्याला पुन्हा आठवायची आहे, तिची गरज आपल्याला भासणार आहे याची जाणीव ठेवून अभ्यास केले म्हणजे पुनरावलोकन होय. प्राथमिक व माध्यमिक शाळेतील वयात पाढे, कविता इत्यादींसारख्या पाठ्यवस्तू मुले तालासुरात म्हणतात. यासारख्या अनेक गोष्टी या स्मृती सुधारण्याच्या उपाय असू शकतात. या पुढील घटक आपण पुढच्या लेक्चरला पाहूयात. धन्यवाद.